आधी तर असं वाटलं की आम्ही टाइम मशीनने पास्टमध्ये आलो आहोत। तर मी असं का म्हणते हे जाणून घेण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा। हॅलो, नमस्कार। आज आपण आलो आहोत गुळसुंदे हे पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक पाताळगंगा नदीकाठी वसलेले सिद्धेश्वर महादेवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर दगडी आहे आणि खूप पौराणिक देखील आहे, पुरातन आहे। तर या मंदिराचे दर्शन घेता घेता अधिक माहिती जाणून घेऊया। या मंदिरात यायचे झाल्यास पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे। पाताळगंगा नदीचे पात्र किती सुंदर आणि स्वच्छ आहे ना। गुळसुंदे हे श्री सिद्धेश्वर संतांनी इसवी सन 1200च्या सुमारास स्थापन केलेले एक प्राचीन मंदिर आहे। हे शिव मंदिर म्हणून देखील ओळखले जाते व हे सुमारे 700 ते 800 वर्ष जुने असावे। मंदिराच्या पायरीवर हत्ती कोरलेले आहेत। आपण हत्तीला शांततेचे प्रतीक मानतो म्हणून कदाचित तिथे हत्ती कोरलेले असावे। आणि हा आहे मुख्य दरवाजा। दरवाजावर गणपती, लक्ष्मी, नरसिंह, कृष्ण बासरी वाजवताना असे वेगवेगळे शिल्प पाहायला मिळतात। मंदिरात प्रवेश केल्यावर नंदी दिसत आहेत। हे मंदिर आतून बघितल्यावर असं वाटतंय की किती पुरातन असावे। मंदिराचा घुमट किती सुंदर आहे। इथे दरवाजावर किती सुंदर कोरीव काम केलेले आहे। सर्व बघून आश्चर्यच वाटलं। सर्व एक समान आकारात आहेत। कमाल वाटते ना। पूर्वीच्या काळी मशीन किंवा अत्याधुनिक शस्त्रे नव्हती तर हे कसं काय बरं एवढं केलेलं असेल। बघून तर नवलच वाटलं। गणपतीची शेंदूर लेपन केलेली मूर्ती दिसत आहे आणि गर्भगृहात शंकराची पिंडी आहे। सकाळी 6 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले असतात। आपल्याला ही माहिती दिसते ती बघूया। श्री सिद्धेश्वर देवस्थान गुळसुंदे या देवस्थानाचे जीर्णोद्धार दिनांक 14 डिसेंबर 2006 ते 31 डिसेंबर 2008 या दरम्यान करण्यात आले। तिथी कार्तिक वद्य नवमी शके 1928 ते पौष शुद्ध चतुर्थी शके 1930 या कालावधीत लोकवर्गणीतून करण्यात आला। या कामासाठी रुपये 20 लाख खर्च झाला होता। तर 1928 ते 30 म्हणजे आधीच्या वर्षांमध्ये 20 लाख म्हणजे खूप मोठा खर्च आहे ना। ही समोर असणारी दीपमाळ पूर्वी दीप दगडी होती। ती 1989च्या आधी पडली, मग सळ्या टाकून कॉन्क्रीटची बांधली। ही माहिती तिथल्या एका गृहस्थांनी दिली। मंदिराच्या आपण आता बाहेर आलो आहोत। तुम्ही बघू शकता पूर्णपणे दगडी मंदिर आहे आणि खूप सुस्थितीत त्यांनी ठेवलेले आहे। तर आपण आता आजूबाजूचा आवार बघूया। गुळसुंदे गावातील 25 कुटुंबांच्या देखरेखीखाली हे मंदिर आहे। प्रत्येक वर्षी मंदिर आणि त्यांच्या दैनंदिन विधीची आणि काळजी घेण्याची जबाबदारी रोटेशन पद्धतीने कुटुंबाला सोपवली जाते। आता थोडक्यात सांगते। 2025 मध्ये काळजी घेणारे कुटुंब 25 वर्षांनंतर म्हणजेच 2050 मध्ये पुन्हा मंदिराची देखभाल करेल। ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपत आहेत। इथे महिलांना जर गर्भगृहात जायचे झाल्यास पारंपरिक साडी किंवा सलवार कमीज परिधान करणे आवश्यक आहे आणि पुरुषांना फक्त धोतर परिधान करणे बंधनकारक आहे। जेव्हा आम्ही मंदिरात ध्यानधारणेला बसलो तेव्हा मन प्रसन्न झाले आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह वाइब आम्हाला मिळाली। तिथूनच पुढे हनुमानाचे मंदिर आहे आणि बाजूलाच राम, लक्ष्मण आणि सीतेचे मंदिर आहे। याच खोलीच्या डाव्या बाजूला भगवान काळभैरव पूर्णपणे एकाच दगडात कोरलेले आहेत आणि पारंपरिक नारिंगी सिंदूरने सजवलेले आहेत। सहसा आपल्याला भगवान काळभैरव एकटेच आढळतात, परंतु या मंदिरात त्यांची पत्नी नारिंगी सिंदूर आणि मंगळसूत्राने सजवलेली आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला पिण्याच्या पाण्याची आणि हात धुण्याच्या पाण्याची उत्तम सोय केलेली आहे। आणि अजून एक जाणवलं ते म्हणजे बाहेर अगदी रखरखीत ऊन आहे, परंतु आत गारवा जाणवला। गर्भगृहात शंकराची पिंडी आहे। तिथे एक पुढे होल आहे। तिथून दीपमाळीवरील ठेवलेले त्रिपूर दिसते। म्हणजे हा एक किती उत्तम बांधकाम कौशल्याचा नमुना आहे ना। पाताळगंगा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। ही नदी कोकणातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे। हा आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।